हॅलो मित्रांनो, कसं आहात आपण सगळे? मला वाटतं की आपण सगळे बरं असाल आणि एकदम मस्त असाल. तर फ्रेंड्स, माझं नाव आहे सतीश पवार. तर मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझा यूट्यूब चॅनल सतीश पवार ब्लॉग्समध्ये. तर फ्रेंड्स, तसं तर मी हा एक ब्लॉगर आहे आणि तर मित्रांनो, मी असं सध्याला आलेले आहे तुळजापूरमध्ये. इथं ब्लॉग बनवायसाठी आलो आहे. तर मित्रांनो, इथं एक प्रसिद्ध मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव आहे की तुळजाभवानीची अंबाबाईचं मंदिर आहे. इथं एक पुरा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेलं मंदिर आहे. तर मित्रांनो, हा मंदिर तुम्हाला भेटेल उस्मानाबाद जिल्हा आणि तुळजापूर तालुक्यामध्ये हा मंदिर तुम्हाला भेटेल. तर फ्रेंड्स, मी आता सध्याला चाललो आहे तुळजापूरची अंबाबाई त्या मंदिरला चाललो आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, मंदिर जायच्या अगोदर मी आता सध्याला घेतले माझा ट्रायपॉड, तुम्ही बघू शकता एकदम. तर हा ट्रायपॉड मी घेतलेले आहे आणि बाजूला दस्ती पण ठेवलेली आहे. तर मित्रांनो, दस्ती ह्यासाठी घेतलेली आहे की थोडं ऊन लई मारायले म्हणून थोडं तोंड खराब होईल म्हणून ते दस्ती घेतलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉगचा आनंद घ्या. तर चला मित्रांनो. तर फ्रेंड्स, मी आता सध्याला आलो आहे ज्या मंदिराकडे जाते ते चौक आहे. पुढे तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स, हा जे पुढं जो चौक दिसतोय हा शिवाजी महाराजची इथं एक प्रतिमा आहे आणि हा इथं चौक आहे. तर फ्रेंड्स, इकडे जे रस्ता आहे ना, हा रस्ता सोलापूरकडे जाते आणि हा चौक आहे. तर गाईज, कंटिन्यू राहा आणि तर गाईज, मी आता मंदिरकडे आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स, इथं ना भक्त लोक लई आले ते भक्त लोक आलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाकचे. तर फ्रेंड्स, इकडं पुढं पण लई लोक आलेले आहेत आज मंदिराकडे आणि मागं पण तुम्ही बघू शकता एकदम. फ्रेंड्स, आता सध्याला मी इथं आलो होतो जे मंदिर आहे इथं एक दुकान आहे बोटीचं. तर फ्रेंड्स, आता सध्याला तुम्ही बघू शकता इथं एक खतरनाकची एकदम लई प्रकारची एकदम फूल वगैरे ठेवून बोटी वगैरे आहेत. तर मित्रांनो, हा भाऊ म्हणलं की मला पण तुमच्या ब्लॉगमध्ये घ्या. तर मित्रांनो, मी ह्याला पण आमच्या बरोबर ब्लॉगमध्ये घेतोय. तर ह्यांचं पुरं जे शॉप आहे तुम्ही बघू शकता. इथं मंदिर आहे, मंदिरचं जवळच आहे. इथं सगळ्या प्रकारच्या वस्तू वगैरे भेटते तुम्हाला. तर फ्रेंड्स, तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर भैयासोबत जाऊत आणि आमचं सगळं शॉप बघू. तर चला भैया, खूपच गर्दी झाली इथं आणि मस्त मस्त चांगले वस्तू भेटत आहे. तर ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहात, तुम्ही बघू शकता. तर गाईज, बघू शकता तुम्ही. तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे आणि एकाच देवीचं आहे ते, फक्त अंबाबाईची फोटो आहे ते, एकदम मस्त फोटो आहे ते तुम्ही बघू शकता. एक ते एक स्टँडर्डमध्ये फोटो आहेत. आणि हा दुकानचे जे ओनर आहे, दुकानचे ओनर कोणी आहे? तर गाईज, तुम्ही बघू शकता, ह्याने दुकानचं ओनर आहे आणि ह्यांचं नाव आहे विश्वजित पाटील. तर फ्रेंड्स, तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि एकदम मस्त आहे. आणि इथं जे सगळे वस्तू भेटेल इथं. तर शेट, तू इथं काय काय भेटते तुम्हाला? आपल्याकडं देवीची माळपरडी आणि सामान, साडी चोळी, नारळ, प्रसाद. तो गाईज, जे मंदिरला जे आवश्यक आहे सगळं वस्तू भेटेल तुम्हाला इथं. आणि तुम्ही आलं तर हा दुकानमध्ये येऊ शकता आणि सगळं काही वस्तू जे आहे सगळे तुम्ही घेऊ शकता. तर ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू बनत राहा. तर
फायनली गाईज मी सध्याला आलोय हा मंदिराजवळ. तुम्ही बघू शकता एकदम खतरनाकची. तर गाईज हा इथलं मेन दरवाजा आहे आणि तुम्ही बघू शकता इथं लोक किती आलेले आहेत. तर दर्शक लई आलेले आहेत, तुम्ही बघू शकता एकदमचे. तर फ्रेंड्स तुम्ही आता सगळं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहात. आणि गाईज आता सध्याला आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता एकदम क्लासमध्ये. तर गाईज इथं लई भीड पण आहे, म्हणजे हे आहे गर्दी पण आहे, तुम्ही बघू शकता. तर फायनली गाईज मी आता मंदिरमध्ये एंटर झालो आहे. तुम्ही बघू शकता इथं लई भीड आहे. तर हळूहळू चालू आहे गाईज. मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहत आणि काय नाही. तर हा माझ्या मराठीमध्ये फर्स्ट ब्लॉग आहे म्हणून थोडं मला गडबड व्हायली आहे बोलायला. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहून तुम्ही मला सपोर्ट पण करू शकता. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता गाईज लई भीड पण आहे इथं. गाईज इथं ना लई दूरने लोक येते ते का म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहे इथं अंबाबाईचं खास की इथं मस्त. गाईज फायनली तुम्ही बघू शकता पुढं इथं जे मोठा दरवाजा आहे तिथे लिहिलेले आहे बघा, जय भवानी म्हणून लिहिलेलं आहे. इथे हे सेकंड दरवाजा आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्ही चालू आहे मंदिरमध्ये एंटर व्हायला. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहात आणि तुम्हाला दर्शन पण दाखवतोय. मी जेव्हा मंदिरमध्ये चाललो होतो तेव्हा मला एक छोटासा एक बारका मित्र भेटलं. ह्यांनी म्हणलं की मला पण तुमच्या ब्लॉगमध्ये या. तर फ्रेंड्स मी आता सध्याला मी आणि माझा मित्र आहे, आम्ही चाललो आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहात. तुम्ही बघू शकता. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. तर गाईज हा जो माझा बारका मित्र आहे आज जेने आता सध्याच माझा मित्र झाला, एकदम बारका मित्र आहे. त्यांना ब्लॉगमध्ये यायला त्यांना थोडा लाजायला. तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहात. तर गाईज तुम्ही बघू शकता एकदम. तर गाईज मी आता सध्याला आलो आहे मेन मंदिराकडे, तुम्ही बघू शकता एकदम. तर मित्रांनो आता मी चाललो आहे मुखदर्शन घ्यायसाठी. तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाकमध्ये. तर मुखदर्शनसाठी थोडं भीड कमी आहे आणि धर्मदर्शनसाठी भीड जास्त आहे. तर गाईज काय तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता जे पुजारी आहे ते पुजारी मला बघून थोडा हसला. ते काही मला माहिती नाही कशासाठी हसले. तर गाईज तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्ही पाहू शकता भीड आहे थोडीफार, पण कमी आहे भीड थोडी. पुजारी आहे त्यांच्याशी काहीतरी गोष्ट करू. पुजारी मग तुमचं नाव काय आहे? माझं नाव विराज परमेश्वर. अविनाश विराज कदम परमेश्वर. विनाश कदम परमेश्वर यांचं नाव आहे. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता. तर काय काम करता तुम्ही? पुजारी आहात काय? पुजारी आहे. किती वर्ष झाले तुम्हाला इथं? आम्हाला 6 तर मित्रांनो यांना 6 महिने झाले तर ह्यांनी पुजारी आहात. तर मित्रांनो ह्यांनी म्हणत होते की मला व्हिडिओ आणि फोटो काढायला मध्ये अलाउड नाही. तरी पण मित्रांनो ह्यांचं आपण जी गोष्ट आहे आपण मान्य करू आणि पुढं पण चलू मित्रांनो. आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहात. तर फ्रेंड्स फायनली आम्ही आलात मुखदर्शन घ्यायला लाईनमध्ये थांबलेला आहोत, तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स तर इथं गर्दी पण खूपच गर्दी आहे. इथं मुखदर्शन घ्यायसाठी खूपच गर्दी आहे. तर थांबून इथं पाया पण दुखते तसंच. तर आपल्याला जर मुखदर्शन घ्यायचं असेल तर थांबावं पण लागतं. एक फ्रेंड भेटला, त्यांनी म्हणले की गुड वर्क आणि हा जर व्हिडिओ रोज बनवत जा आणि अपलोड करत जा. तर फ्रेंड्स मी एक काकू आहे ते ह्यांना मी विचारलं की ग्रो होईल का काकू, हा चॅनल माझा ग्रो होईल का म्हणून म्हणतं. तर ह्यांनी म्हणले की नक्की ग्रो होईल भवानीचा आशीर्वाद म्हणून. तर काही सांगू काय म्हणतं का तुम्ही? माझ्याकडे हां काही तुम्ही बघू शकता काकू मला म्हणले की आई भवानीचा आशीर्वाद आहे. तर फ्रेंड्स बघूत अगर भवानीचा जर आशीर्वाद असेल तर लई लवकरच ग्रो होईल आपलं चॅनल. तर काही काकूला आपण विचारत तू यांनी कुठले आहेत तर काकू आपण कुठले लातूर जिल्हा का. आणि तर काही तुम्ही बघू शकता काकू लई लांबून आलेली आहे इथं दर्शन घ्यायला, भवानीचं दर्शन घ्यायला. तर गाईज काकू जे आहे लातूरनी इथं आलेले आहे. तर काकू इथून किती किलोमीटर आहे?
तर गाईज इथून लातूर 80 किलोमीटर आहे, तरी पण एवढं लांबून काकू इथं दर्शन घ्यायसाठी आलेले आहे. तर आई भावानी त्यांच्यावरती आशीर्वाद ठेवी आणि त्यांची परिवार एकदम सुख आणि खुशीमध्ये राहावे. तर गाईज ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. आजचा ब्लॉग थोडा मोठा होणार आहे, त्यामध्ये मी आशीर्वाद घ्यायला आलेला आहे. तुम्ही बघू शकता गाईज एकदम भीड आहे लई मोठी. आम्ही आता लाईनवर थांबूला एक तास झाला. आता लई वेळ झाला, आमचा हातपाय पण दुखायला इथं थांबून आणि लई मोठी लाईन पण आहे इथं. दर्शक लई आलेले आहेत. आणि मित्रांनो आम्हाला लाईनमध्ये येता येता 3-4 कपल्स लोक भेटलेले आहेत. तर मित्रांनो यांचं सगळ्यांचं एकदा नाव विचारू. तर भाऊ, तर तुमचं नाव काय आहे? वैभव वाघ. तर मित्रांनो इथं ना नवीन लग्न झालं असं वाटतंय. एकदम एकदम सुंदर छान जोडा आहे. तर तुम्ही बघू शकता काही. तर काय तुमचं नाव? तुमचं तर काही तुमचं सगळ्याचं नावच्या बरोबर यांचं हजबंड बी एकदम मस्त आहे आणि एकदम मस्त जोडा आहे. तर भावानी यांच्या जोड्याला 7 जन्मासाठी एकदम खूपसुरत असं ठेवा. तर मित्रांनो चला तुम्ही आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. फायनली 2 तास लाईनमध्ये थांबून आता शेवटी मुखदर्शन घ्यायची आता वेळ आली आहे. तुम्ही बघू शकता पुढं इथं मराठीमध्ये लिहिलेलं पण आहे मुखदर्शन म्हणून. तर फायनली फ्रेंड्स आता 2 तास थांबून एकदम कंटाळा आला होता आणि थांबून पाया पण दुखत होते. तर फ्रेंड्स आता फायनली आम्ही आता मंदिरमध्ये आलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर हा लाईन आहे. तर फ्रेंड्स तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला पण दर्शन दाखवू शकतो, मूर्ती पण दाखवू शकतो. पण अजून व्यवस्थित कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. 2 तास झालं होतं गाई. भरून पाय वगैरे दुखत होते. फायनली गाई वेळ आली आहे आम्हाला, जी दर्शन घ्यायची वेळ आली आहे. फर्स्ट क्लास मला दाखवतो आईची मूर्ती एकदम फर्स्ट क्लास. गाई तुम्ही बघू शकता एवढी मोठी आहे. तर गाई आता तुम्हाला जर झालं नसेल तर मित्रांनो तुम्हाला आता दर्शन तर झालं आहे. तर फ्रेंड्स आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बाहेर पण जायचं आहे. फायनली फ्रेंड्स आमचं दर्शन वगैरे घेणं कंप्लीट झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या घराकडे. तर फ्रेंड्स आय होप गाईज आजचा ब्लॉग हा तुम्हाला पसंत आला असेल. अगर पसंत आलं तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की करा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसं लागला. तर गाईज मिळू त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.